टाटा. एक बियर राहिले भावे जोगले ती घेऊन जा, नाहीतर पेनल्टी लागेल तुमच्या टीमला. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने एकच धाव येते. GWA ही टीम पाहायला मिळते, जी आहे गावदेवी वाकीपाडा. मला वाटलं गोव्याची टीम आहे की काय. आणि RCB ज्याच्या वेळी ग्रीन जर्सी वरती असते त्या वेळी ते हारत नाहीत. 2 धावा कंप्लीट. सर्वात चांगली टी शर्ट याच संघाची दिसल्या आजच्या दिवसात. कारण की RCB टीम भले ट्रॉफी जिंकत नाही, मात्र ते जिंकतात कुठे, जर्सी लॉन्चिंगलाच. अप्रतिम जर्सी असते. आणि ही पण जर्सी एखाद उरले ती आम्हाला पण द्या. 2 बॉल 3. चला जास्त टाइमपास करू नका. बॅट जास्त जोरात फिरवली म्हणून बुटांचे लेस सुटले बॅटरचं. बॅटर आपण बघतोय ते ऋतिक आणि कल्पेश. कल्पेश मात्र आहेत स्वतः. ऋतिक अजगर या नावाने जास्त प्रसिद्ध आहेत. अंपायरला लक्ष नाही वाटतं अंपायरचं, पण आहेत ओके आहेत अंपायर. देवकी मधून जाऊन आले ते मगाशी, तिथे AC मध्ये आराम करून आलेत. आणि इथे ऋतिकच्या बॅट मधून आलाय किंगफिशर फ्लाय इन द स्काय. सिक्सर. बियरचा मानकरी. थँक्यू. भावेश जोगळे आल्यात बियर घेण्याकरता. 1000 रुपये पण घेऊन जा तुमचे. त्याला बियर द्यायचे तिकडे. बियर आहे, बियर, डब्बा नाही. गंडू नका प्लीज. 6 मारले तर बियर द्या. लक्ष आहे आमचं. आणि एक डब्बा पण द्या त्यांना. एक डब्बा पण आहे. भावेश घेऊन जा. ओ व्हॉट अ बॉल. 4 बॉल 9. ते इंस्टाग्राम वर तुम्ही बघितलं असेल ते ब्युटिफुल. एखादा जर जमलं तर मारू डायलॉग आपण पण. 4 बॉल 9. आणि नक्कीच संदीप गावंड सरांनी शुभेच्छा दिल्या. जर जमलं मला तर एखाद डायलॉग त्यांचा पण मारीन. यावेळी आरबार दमदार शानदार बहरदार ढोलदार आलाय षटकार बिगी. थँक्यू. संदीप गावंड सरांनी आम्हाला देखील जादूच्या पुड्या दिल्यात. 5 बॉल 15. ते सध्या नायगाव मध्ये नाही आहेत. त्यांनी प्रीमियर लीग घेतले दुसऱ्याच गावची आणि त्यांनी बोलले की शुभेच्छा दे माझ्या. तर संदीप गावंड सर आपला हार्दिक आभार आहोत. शुभेच्छा आपण दिल्या त्या स्पर्धेला. आणि जसे जसे वेळ मिळेल तसे तसे प्रत्येक कॉमेंटेटरचे आम्ही एखाद डायलॉग नक्की मारण्याचा प्रयत्न करू. कारण की होळी चषक आहे आणि महेंद्र भगत होळी चषक मध्येच कॉमेंट्री केलेली पहिल्यांदा लाईव्हची आणि तिकडून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा गोइंग 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 अँड गोल. इझी. थँक्यू. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल. 21. वाजवा डीजे. एकवीस रन.
आवाज येतोय, आवाज आलाच पाहिजे, आज क्राऊड झालाच पाहिजे होळी चषकाचा. 21 रन. जेवायला जायचंय. जे जे हरलेत जिंकलेत जेवून घ्या. बॉलर नेम. बॉलर नवीन वाटते मला कोणतरी. फॉलो गँग. कुठून फॉलो करून आणलेत प्लेयर्स? कोण? मोहित. आपल्या गावातला आहे की आपल्याच आहे? आपल्याच आहे. आणखी दुसराच दिसतोय मला. ओ ब्लॉक हॉल. ब्युटिफुल. आणि इथे मात्र 1 रन घाई केली. आणि कल्पेश मात्र आज ऋतिकला स्ट्राईक देतात. जेवणाची सोय झाले, जेवून घ्या. जबरदस्त एन्जॉयमेंट बघायला मिळतोय. मला वाटतं डगआउट जो आहे तो गावदेवी वाकीपाडाचा आहे. आणि संपूर्ण टीम, एक हारले दुसरे आहे, बी हारले ए बाकी आहे. यावेळी जबरदस्त फटका, हुकचा फटका आणि येतोय षटकार आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा संदीप गावण सर. आर पार दमदार शानदार बहरदार ढोलदार आलाय षटकार. बिगी. थँक्यू. आता 3 षटकार लगातार झाल्यात म्हणून जिग्नेशदादा म्हात्रे उद्योजक वाकीपाडा आणि निलेशजी चव्हाण यांच्याकडून टोटल 2.5. जिग्नेशदादा म्हात्रे यांच्याकडून 2, निलेश चव्हाण यांच्याकडून 500. 2,500 रुपये. क्या बात आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल. संदेश किणी. मला वाटते पुमाचे शूज घालतायत ते आणि म्हणूनच जास्त फ्लाय केली होती त्यांनी. जेवण चालू झालंय. न आहेर टाकता न चुकता जेवून घ्या. आयोजकांनी सूचना दिले, जेवून घ्या. ब्लॉक ऑल. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे आलंय. पुन्हा एकदा 1 मिसफिल्ड. 2 रन. म्हणजे ते बोलतात ना की RCB पेक्षा JCB बरा, तशी गत झाली आता. 4 बॉल 31. आणि दशरथ पाटील बोलतात ते हारल्यानंतर पहिले याचे उपट्या गेला, मॅच गेली खड्डेन. हा चिठ्ठीवरचा माल आहे, हा टपरीवरचा माल आहे. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होता. स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय आणि इथे घष्टी मांजा झालाय. पुन्हा एकदा घसरलाय. म्हणून नकली शूज वापरू नका, असली वापरा, ग्रिप चांगली मिळेल. 5 बॉल 33. स्किट झालाय जास्त. 5 बॉल 33 रन. मोहित बॉलिंग मार्क वरती. पहिल्यांदाच बघितलं या प्लेयरला. तो सांगते माझं नाव वेगळं आहे. इथे मोहित टाकले तर मोहितच राहील. पुढचा बॉल फ्लिक केला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने संदेश आहे. आणि काय फेकी केले. मला वाटते डायरेक्ट त्यांचं नातं दीक्षितचीच आहेत. गोलंदाजावर भरोसा नाही. अंपायर सांगतात 1 बियर पाहिजे. 34 रन 2 ओव्हर. यस अंपायर भेटेल. बियर पाठवू का? 2 ओव्हर 34. पाणी घेऊन जा. थँक्यू. हा आवाज जो ऐकला तो हिमालय पाटील यांचा होता. त्यांचं ते गाणं भरपूर व्हायरल झालं होतं. या रोगराई मुळे आई तुझी जत्रा भरणार नाही. त्या भावना, त्या डोळ्यातले अश्रू दिसले होते. हिमालय पाटील. आणि अशी कुठलीच कला नाही जी त्यांच्यामध्ये नाही आहे. मग सिंगर असू दे. एक स्टेटस टाकला होता त्यांनी, पाहायला गेलो, पसंत पडली ना घरी घेऊन आलो. त्यांची अॅनिव्हर्सरी होती तेव्हा. 2 ओव्हर 34. बॉलर नेम फॉलो गँग. अजय सर.
अजय आलाय, अजय मृणाल म्हात्रे, जेटीसीचा मुन्ना यांचा मानसपुत्र. आणि इथे स्वागतनी अशीच कॅच त्या दिवशी घेतली असती अजिंक्य संघामध्ये तर रविदादा श्यामदादा तेवढे नाराज झाले नसते. त्या दिवशी कॅच घ्यायची होती. थँक्यू. मला वाटतं हिमालयाचा आवाज होता यो, गोड आवाज, खडी साखर खाऊन. त्याचा कडवा आपण पूर्ण करणार. मात्र जेवायला जा, कोणताही खर्च नाहीये. आहेर दिला नाही दिला तरी जेवून या. पुढच्या मॅचचा टॉस करण्याकरता आमंत्रित करतो दोन टीमला, लवकर या. टेस्ट मॅचची एक टीम तर आले. न्यू बॅटर देवा आलाय, मिस्टर देवा. पुढचा बॉल, बॅट चेंज. आणि त्यानंतर मात्र थर्डमॅनला चेंडू निघून गेलाय. 35 धावा. टॉसला यायचंय दोन कॅप्टनने. यावेळी समोर हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि वन बाउन्स. किंगफिशर माइल्ड चौकार, डब्बा. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. 35 धावा. आणि इथे पुन्हा एकदा हीच कॅच जर अजिंक्य संघामध्ये घेतली असती तर त्या दिवशी श्याम दादा नाराज झाले नसते. कोणचा आज बर्थडे आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिकला. थँक्यू. चिंबारो बॉईज आणि केरुबाईचा ठेवा. 39 धावा, 4 बॉल. कुठला आलाय? चिंबारो आलाय का? केरुबाईचा ठेवा आलाय. चिंबारो बॉईज कॅप्टन आहे. रवी डवला एकी बॅटर. यस, JPL मध्ये 34,000 पॉइंटनी सर्वात महागडा प्लेअर आहे. भरपूर प्रेशर असेल त्याच्यावर यंदा. ओ जबरदस्त हेलिकॉप्टर जमिनी लगत. हेलिकॉप्टर तर मारलाय मात्र 2 धावा. 41 धावा. आणि तो खेळणार आहे टीम मधून, कोणत्या तरी टीम मधून आहे तो. लकी स्ट्रायकर, लकी ठरला तो म्हणून. 41 धावा. केरुबाईचा ठेवा टीमचा कॅप्टन आलाय. चिंबोरा. एज लागले आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग मिस्टर सनी. ओव्हर झाले 3 आणि फडकावरती धावा आहेत 42-43चा आव्हान. जिंकायला 43. टॉस करूया आपण. तुषार सोनवणे जॉईंट असेल. हो टी तुषार.
चला धन्यवाद धन्यवाद डीजे. चला त्वरित या किरुबाईचा ठेवा या ठिकाणी उपस्थित झाले कॅप्टन वेलकम. चला चिंबर बॉईज आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिजे केरुबाईचा ठेवा सन्माननीय जिग्नेश शेठ मात्रे यांच्या शुभ असं टॉस करून घेणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येकासाठी जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. चला जिग्नेश शेठ मात्रे यांच्या शुभ असं टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन टीम्सला शुभेच्छा. छापा यस डेफिनेटली मंडळ विनंती करतो दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठावरती जाऊन विराज म्हणून अनफेक जिंकले. चिंबारो संघाने प्रथमतः जर पाहिले तर निर्णय का असेल फिल्डिंग. 3 षटकांचा फॉर्मॅट. प्रत्येक जण होडी चषकासाठी सातत्याने वळत असतोय. जास्तीत जास्त बियर्स, जास्तीत जास्त टीन्स आणि प्रथमतः मॅन मॅच घेण्याकरिता देखील निश्चित स्वरूपात उत्सुकता असतात. बॅटिंग करत असताना एकंदरीत जर पाहिलं तर किती षटकार माराल, किती चौकार तुमच्या माध्यमातून अपेक्षित असतील? असेल आमचं की ते बियर जास्तच पाहिजे आणि कमी जर दिलं तर तुम्ही अजून द्या, आम्हाला अजून पाहिजे तेवढं कमी असतंय. नाही 3 षटकार सामना 18 बॉल 18 षटकारामध्ये आम्ही 18 बियर तुम्हाला देऊ शकतो, परंतु या संपूर्ण स्पर्धेविषयी 2 शब्द काय असतील? चांगलं असतं, आम्ही प्रत्येक वर्ष खेळतो, चांगलंच असतंय स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. या ठिकाणी जर पाहिलं तर हे होते चिंबोरा बॉईजचे कॅप्टन. या ठिकाणी जर पाहिलं तर केरुबाईचा ठेवा या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत दीपेश. नाणेफेक जिंकला असा निर्णय कसा? एक बॉक्स बियर पिण्याचा निर्णय असा. परंतु आता मात्र जर पाहिलं तर निर्णय प्रॉपर काय असा? निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता, परंतु आता बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल. ही संपूर्ण स्पर्धा एक व्यवस्थित सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असते, प्रत्येकांना आवडणारी स्पर्धा आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर संपूर्ण जुचंद्र गाव एकत्रित येण्याचं काम हे सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाते. तुमचा प्रामाणिक प्रयत्न किती राहील ज्या वेळेला तुम्ही बॅटिंग करण्यासाठी याल? 18 बॉल आणि समजा तुम्हाला एकंदरीत जर पाहिलं तर जवळपास 30 धावा 35 धावा विजयाकरिता आल्या तर निश्चित स्वरूपात किती षटकार त्यामध्ये येताना दिसतील? आमच्यामध्ये 3 ते 4 षटकार बस आहे, जो खंबीर आहे. जास्त षटकार येणं अपेक्षित असेल. आणि वेग जिंकलाय चिंबोर बॉईज या संघाने प्रथमतः जर पाहिले तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले केरुबाईचा ठेवा. या जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया अक्षयजी साटम. चिंबोरा हे नाव नक्की कशाला ठेवलंय हा प्रश्न मला पडलाय. का जास्त चिंगारी आहे, जास्त आग आहे? जास्त आग आहे सांगतो त्या टीम मध्ये, चिंगारी जास्त लावतात ते. चिंबोरी बोलता येत नाही म्हणून चिंबोरा. जाऊया मॅचच्या दिशेने. भावेश पागी. रोहित मात्रे आमच्याशी संपर्क साधा तुम्ही. आपल्या पोरांना जेवायला 5,000 रुपये घेऊन जा. ड्राईव्ह केलाय. 1,000 रुपयाचा मानकरी ठरला होता रोहित, त्यांचे पैसे राहिले होते ते आम्ही देतोय, आमच्याकडूनच आहेत आणि बाकीचे पैसे देखील आहेत ते घेऊन जा. 2 रन. RCB लुक प्रमाणे ही टीम दिसते. फॉलो गँग. मात्र TCP ला नक्की फॉलो करा, चांगल्या कमेंट्स करा, बॅड कमेंट्स करू नका. कारण की एंटरटेनमेंट आम्ही होळी निमित्त करतोय, कोणाचं मन दुखावण्याची भावना नाही आहे. फलकावरती धावफलका 4. आमचे स्कोरर 3-4 पेन घेऊन आलेत. असा कुठल्याच पेनाचा रंग नाही जो त्यांनी लावलेला नाही. म्हणजे होळी रंगीबिरंगी आहे म्हणूनच सर्व पेन आहेत. सफेद चुका झाल्या तर मार्कर त्यांचा व्हाईटनर खोडण्याकरता आहे, कारण की व्हाईट फील्डचे बादशाह देखील आहेत ते. पोटला मॅन. चांगला फटका, एज लागले आणि धावफलक 1 पुढे आले 5च्या घरामध्ये. 3 बॉल 5. जेवून घ्या SSC बॅच, जेवून घ्या. मला माहिती आहे पैसे तुम्ही त्याच्यासाठीच भरले. आज हारला तरी वांधा नाही, फक्त जेवून तरी जा. ही संकल्पना चांगली आहे. एक मात्र अशी स्पर्धा असते मास्टर नंतर, कारण की मास्टर मध्ये जेवण तर आहे. आणि कमी जेवा जरा. ओ पिकअप शॉट, ब्युटीफुल.
ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू. ना एक्का दुक्का, सीधा 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 चक्का. 4 बॉल 11. संदीप गावंड सरना तुम्ही मिस करत असाल तर त्यांचे डायलॉग आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू. JPL ला असेल आटा पिटा काय काय डायलॉग आहेत ते आम्ही नक्की बोलू. आमचे आवडते कॉमेंटेटर आहेत. डिरेक्ट हिट, काम फिट, 1 रन, 12 वरती आणखीन 1 विकेट. थँक्यू. ही गाणी नको, हिमालय पाटीलचं गाणं लावा. खडी साखर खालवून जे गाणं बोललंय त्यांनी ते गाणं लावा. अक्षय. फलकावरती धावा आहेत 12 धावा. 5. न्यू बॅटर इन स्वप्नील. सध्या तरी नील आहेत. जेवणाची सुविधा आहे, जेवण घ्या, जेवण तयार आहे. उत्कृष्ट. व्हेजिटेरियन असाल तर व्हेज आहे, नॉन व्हेज पाहिजे नॉन व्हेज आहे, आणि गुजराती मारवाडी असेल तर काही नाही आहे. इनसाइड एज खेळाडू कक्षामध्ये चेंडू निघून गेलाय. दंदन 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 करत चौकार. नक्कीच डोळ्यातून पाणी आलं लगेच गाणं ऐकल्या खोटी. इतके भावुक झाले सर्व व्यासपीठावर. दोघांनी तर डोले देखील सोडलेत. बघा भावेश मात्रेला बघू शकता तुम्ही, आणि भावुक झालेत. मात्र तो कोरोना कालामध्ये गाणं होतं. आता जत्रा भरणार आहे असं पण गाणं आलं पाहिजे. थिंक पॉझिटिव्ह. आमचे डिजिटल स्कोरर. स्कोरिंग अपडेट नीट नाही झालं चालेल, पहिला जेवून येतील 2 वेळा. 3 पंगत झाल्या तरी तिथे झाली. निलेश अरविंदेकर. साईड कॅमेरा लक्ष द्यायचंय, बंद झालाय. 16 रन. आणि कल्पेश मात्रे आलाय. चला आम्ही जे आमचे प्रोडक्ट मागवलेत आयोजकांनी ते आता ट्रेन देखील आले. लवकर आपला पाठवायचा आहे कंटेनर जे बियरचे आहेत. बियर आल्यात जुचंद्र रेल्वे स्टेशनवर. रवी डवला जबरदस्त कॅच घेतलाय. आणि इथे मात्र का घेतले त्याला 34,000 पॉइंट्सनी तर आज प्रदर्शन दिसते. चांगली फिल्डिंग. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघणार आहोत. हा चेंडू ऑफ स्टंप वर पिचिंग केला होता. स्लॉट मध्ये घेतला होता बॅटरने, मात्र मिस टायमिंग फटका. आणि कॅमेरामॅनचा वर्क बघा किती क्लॅरिटी आहे. चेंडू तुम्हाला शेवटपर्यंत दिसतोय आणि हातामध्ये अप्रतिम जजमेंट सहित हा झेल टिपला. ग्रेट कॅमेरा वर्क. पण TCP लाईव्ह आहे. अजय भारद्वाज. मला वाटते यांना महेंद्र भगत नाही तर अजय भारद्वाजच सर्व आहेत TCPचे. आणि कामावरती सध्या त्यांना ठेवलंय. थायलंड रिटर्न TCP लाईव्ह. बॅटर आलाय पत्तू प्रथमेश मात्रे. बॅट एवढ्या जोराने फिरवली. अंधेरीला मारणारा बॉल बांद्राला मारलाय. 1 रन. 17 रन. विशाल नाईक सर चर्चा चालली त्यांची. भेटेल आज. त्यांना 7-12 वरती नाव देखील लावलंय. कूल लागलाय त्यांचा.
सध्या टिवरीला कूल लावलाय आम्ही त्यांचा. आणि तिथून सुकाला तलाव, मग चंद्रपाडा, मग वाकीपाडा, मग जुचंद्र. भरपूर स्ट्रगल आहे तुम्हाला पण. थँक्यू. पिशवी घेतले. मला वाटते डब्बे जर येतील ना तीच पिशवी घेऊन येतील. हे डब्बे घेण्यासाठी आहेत ते. समोर अंपायरच्या डोक्यावरून किशोर गावडे काय लावतील आज सर्वांचे बघूया. 19 धावा. तीन बॉल 19. ज्या किशोर गावडे खडे वहा मॅटर बडे. काय लावतील असते. फुलटॉस बॉल आणि इथे रवी डवला, इथे कॅच उडवला आणि 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा बघा कॅमेरा वर्क बघा. आणि रवी डवलानी कसा कॅच सोडला तर इथे मात्र 1, 2 आणि टप्पा कॅच आउट असता तर नक्की आउट असता. 19 झाले. टार्गेट 43चा आहे. 24ची गरज. 21 झाले. अपडेट राहिलं होतं. 22 पाहिजेत. झाडू शॉट मारायचा होता. वाईड बॉल. झाडू शॉट मारायचा असेल तर चांगल्या पद्धतीने संयम असणं गरजेचं आहे. 22 वरती 2 विकेट. आणि आमचे खास अशी तुम्हाला रेलगाडी मालगाडी तुम्हाला थांबलेली दिसणार नाही कधी. फक्त या स्पर्धेकरता, कारण की तिथे आमचे सर्व स्टॉक आहेत. त्याच्यात एकमेव स्टेशन आहे जुचंद्र. आणि लवकर आमचे आयोजक गेलेत तिथे कंटेनर घेऊन. 5 बॉल 23 झालेत. अजून पाहिजे आहेत 20. 7 गेंदों में 20 चाहिए. 20 रनवा 7 गेंडवा. कारण की हिंदी पण आम्ही बोलू शकतो प्रॉपरली. विलेज. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनसाइड एज. मोठा फटका खेळायचा होता. रवी डवला पुन्हा एकदा. यावेळी चांगली फिल्डिंग. बॉल तर घेतला मात्र 2-4 दगडी पण हातात आली. 2 धावेने धावपळ काम 25. 6 बॉल 18ची गरज. 6 तो गेंडवा 18 रनवा जीत के लिए. 6 गेंदों में 18 रनवा. यस डीजे हिमालयचंच गाणं लावा. घाई करा जरा घाई करा प्लीज. घाई करायचंय. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. चिंबोरा बॉईजने टॉस जिंकलाय आणि जास्तीत जास्त डब्बा किंवा बॉटल कमावण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. 6-18 फिल्डिंग लावा प्लीज. फिल्डिंग लावा. कमिटीची इच्छा होती की यंदा 8च टीम खेळवायचे, पण तो सर्व टीम मागे लागतात. मला एंट्री द्या, मला एंट्री द्या. मग सर्वांना ते सपोर्ट करतात. तर तुम्ही देखील त्यांना करा सपोर्ट. पैसे कमवण्यासाठी ही स्पर्धा कधीच नसते. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. ही स्पर्धा आहे जुचंद्र गावासाठी. होळी चषक जुचंद्र गावाची माडाची सर्वांची आवडती स्पर्धा. प्रत्येकाला हवी हवीशी स्पर्धा. होळी चषक होळी धमाका 2024. आणि उद्या आहे तो कार्यक्रम रंग माझा वेगळा. धुलीवंदन. उद्या प्रत्येकाचा रंग वेगळा दिसेल तुम्हाला. जुने मित्र एकत्र बसतील. बॉलिंग मार्कवरती देवा आलाय आणि तिथे चर्चा केली जाईल. भरपूर अशा अफवा आहेत महेंद्रजी. आता तर एकच पिले. एक पिल्यावर मला काय होते का? तू माझा सक्का मित्र असशील तर एक घेशील. आज गाडी तुम्हारा भाई चलाएगा. तू माझा मित्र नाही, सक्का भाऊ आहे. भाऊ. आणि कधी कधी डोळ्यातून पाणी आपण बघितले. जो कधी आपल्यासाठी काही करू शकत नाही, मग त्या दिवशी तो रडताना देखील दिसेल. हे बंधू प्रेम असते. म्हणून देवाने एक मित्र दिलाय. तो कसाही असो, मग सुखात नसेल दुःखात मात्र येईल. कुणाल मडके सप्पे भडके और इधर हटके रन आउट. 5 बॉल में चाहिए 17 रन. 5 बॉल 17 पाहिजे. 5 बॉल मध्ये 17 पाहिजे. तिन्ही लँग्वेज.
थँक्यू. मी तर हितेशची वाट बघतो की कधी उतरेल. हितेश उतरणार नाही मला वाटते. चिनू आलाय. JPL मध्ये पहिला अनसोल्ड झाले होते, नंतर ते जास्त मार्जिनने वरती आले. आणि जे अनसोल्ड झालेत JPL मध्ये, तुम्हाला चान्स आहे चिठ्ठ्यांवरती दुसऱ्या टीम मध्ये जाऊ शकता. आणि सर्व ओनर्सला एकच सूचना करेन की ते अनसोल्ड झालेत म्हणून त्यांना खेळवलं जाणार नाही असं करू नका. चांगले प्लेयरच काही ते आम्हाला माहिती आहेत. चांगला फटका आहे का? जबरदस्त फिल्डिंग केली होती. मात्र आई गावदेव आता स्टँड मध्येच जाणारा, सलामी देणारा येतोय दर्जेदार षटकार. 4-11 कोणाच्या नावावर राहील हा आजचा बकरा? 4 बॉल 11. आणि या ठिकाणी आलेत मयूर पाटील आणि संजय वायडा. वेलकम. धाव फलकावरती धावा आहेत 32. 3 मध्ये 11 पाहिजेत. वेलकम मयूर. मोना दादा, दाढी नकली लावले की ओरिजिनल आहे? यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक रवी डावला. पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग. म्हणून श्याम दादानी थर्डमॅन वरून ऋतिकला साईडला केलं होतं आणि ते बोलले की मी राहतो थर्डमॅनला, तू विकेट किपिंग कर. भरपूर वेळ ती चर्चा झाली होती. 2 बॉल 9 ची गरज. ऋतिक आणि स्वागत या दोघांवरती त्या दिवशी कत्ती आलेली. एवढंच तुम्हाला चांगलं जर मार्गदर्शन असेल आणि त्या अनुषंगाने फिल्डिंग सेट, बॉलरला सांगितले कुठे बॉल टाकायचा आहे, तिथे चेंडू गेला, तिथे कॅच आलाय सिंपल, तो सोडला तर एखाद्याच्या मनाला खटकेल. आणि तेच पाहिलंय. एवढी वर्ष आपण खेळता तर कुठेतरी या चुका दुरुस्त कराव्या लागतील. 2-9 मॅच मध्ये ट्विस्ट आलाय आणि इथे संदेश ऑन फायर. मात्र सर्व फटके एकच प्रकारचे आडवे. पुन्हा रवीला शोधलाय, पुन्हा रवीने बॉल उचललाय, पुन्हा रवीने बॉल फेकलाय. नॉट आउटचा इशारा आलेला आहे. यस, अंपायरने घेतलाय LED टीव्हीचा 32 इंचाचा माप. थर्ड अंपायर रेफर केलाय. बघूया आता काय घडेल. बाकी फिल्डिंग लावून घ्या. OUT रन आउट. ग्रेट कॅमेरा वर्क. चेंडू हाताला स्पर्श देखील झाला, थोडासा हातातून सुटला, मात्र स्टंप वरतीच गेला आणि तेच निरीक्षण केलं होतं. म्हणून अंपायरने योग्य वेळी टीव्ही अंपायर घेतलाय. 1 रन. काल 1 लाखाच्या स्पर्धेत देखील अंपायरिंग केली चंद्रपाड्याच्या ग्राउंडवरती आणि जबरदस्ती स्पर्धा काल समाप्त झाली. 1 बॉल 8 ची गरज आणि रात्री 3 वाजेपर्यंत SPL ला होते. आम्ही मग कसं तरी त्यांना मर्सडीज मध्ये नेलं. हितेश, एखादी बियर डब्बा एवढंच उरलंय आता. एक्स्ट्रा धाव दिले जातील का? बघा गार्ड घेतलं जाते पंचांकडून. म्हणून टी शर्ट होती ना तिथेच बरं काय दिसलं. 3 रन जरी धावलं ना तुम्हाला बियर असेल.
हितेशला महेंद्र भगत यांच्याकडून धावून 3 रन. 3 धावू शकता. 1 रन. फिल्डरनी सोडायचे बॉल नाही, कुठेतरी वेगळीकडे फेकी करा. 2 रन. फेका फेका बॉल. तर नाही, बियर साठी जरा वाचला, डब्बा तरी दिला पाहिजे. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा आरसीबी पेक्षा जेसीबी बरा सत्कार करायचा आपण. या हेमंत वर्तक आणि रविदादा पाटील, या आपला सत्कार आहे. आपण या या प्लीज, या प्लीज, या. तुम्ही आमचे प्रमुख अतिथी आहात आणि तुमचा मान, तुमचा गौरव होणं गरजेचं आहे. रवी पाटील यांना आपण बघतोय, कित्येक वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेटला दिले, आपल्या गावाचं नाव ज्याने उंच केलंय आणि टेनिस विश्वातील एक नामवंत हिरा पण ज्याच्याकडे पाहिलं जाते, रविदादा पाटील यांचा विशेष सन्मान. आणि हेमंतजी वर्तक उद्योजक आहेत, एक चांगले सल्लागार आहेत आणि नेहमीचा हसरा चेहरा सर्वांना एकत्रित घेऊन येण्याचं काम करतायत. चांगलं मार्गदर्शन त्यांचं नेहमीच राहिलंय, चांगलं कर्तृत्व आहे.